महाराष्ट्रातील काही लोकनाट्य कला केंद्रातील डीजे व साऊंड सिस्टीम बंद करण्याबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 38 ते 40 कला केंद्रांमध्ये डीजे व साऊंड सिस्टीम सुरू आहे। 20 ते 22 कला केंद्र महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे चालू आहे। तेथील लोकनाट्य केंद्रातील कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या कला केंद्रांमध्ये ढोलकी, पेटी व तबला, गायिका हे वाजलेच पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती व लोककला जपण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे परमिशन दिलेल्या ढोलकी, तबला, पेटी वाजली व कलाकारांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। महाराष्ट्र शासनाने परमिशन देताना ढोलकी, पेटी, तबला व गायिका असेल तरच मंजुरी दिली पाहिजे। आपल्याला या विषयाची माहिती असल्यामुळे आपण तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी व एसपी यांना आदेश देऊन तिथे डीजे व साऊंड सुरू आहे तेथील केंद्रांवर कारवाई करून तेथील कलाकारांना न्याय द्यावा व महाराष्ट्राची कला व संस्कृती जोपासली पाहिजे यासाठी प्रयत्नांची गरज आहे। अंग प्रदर्शन केलं नाही किंवा अंग देह विक्री केली नाही। तुम्ही कलाकार म्हणून एक बघा ना, तुम्ही माणूस म्हणून आमच्याकडे बघा। कला केंद्र थिएटर मालक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आपण थोडस पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लोककलावंतांचा वारसा चालू केला त्या वारशाचं रूपांतर म्हणून आमच्या जे अखिल महाराष्ट्र कला केंद्रामध्ये जे लावणी कलावंत आहेत, या लावणी कलावंतांनी त्यांचा पूर्णपणे अख्खं आयुष्य त्या लावणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घालवून ते आयुष्य जगत आहेत।